पवित्र पोर्टल नोंदणी सुरू झालेली आहे। तर भरपूर जे विद्यार्थी आहे की ज्यांना लॉग इन केल्यानंतर जेही प्रिफरन्स आहे हे त्यांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध होत नसेल, तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की तुम्ही तुमच्या लॉग इनमधून जेही प्रिफरन्स आहे हे जनरेट कसे करू शकता। तर सर्वात प्रथम तुम्हाला साईडवर यायचे आहे। साईडवर आल्यानंतर तुम्हाला लॉग इन करून घ्यावं लागेल। तुमच्याकडे जे ID आहे आणि पासवर्ड आहे जे तुम्ही पवित्र पोर्टल नोंदणी केलेली होती तेव्हा तुम्हाला ID मिळालेला असेल, तो ID आणि तुम्ही जो पासवर्ड सेट केलेला असेल तो पासवर्ड टाकून सर्वात प्रथम आपल्याला लॉग इन करून घ्यावं लागेल। तर तुमची ID जी आहे ती 25_ पासून सुरू होणार आहे आणि त्यानंतर बहुतेक तुमचा टेटचा नंबर असेल म्हणजे रोल नंबर। तर अशा प्रकारे तुमचा ID असेल आणि जो पासवर्ड आहे हा स्वतः तुम्ही सेट केलेला आहे, तो पासवर्ड तुम्हाला इन्सर्ट करून घ्यायचा, यामध्ये कॅप्चा टाकायचा आहे आणि लॉग इन करून घ्यायचा आहे। जर नसेल तर तुम्ही फॉरगेट करून सुद्धा लॉग इन करू शकता, म्हणजे एकदा पासवर्ड तुम्हाला सेट करून घ्यावा लागेल आणि त्यानंतर तुम्ही लॉग इन करणार। आता तुम्ही जाहिराती बघतो म्हटलं तर बघा, डाउनलोडच्या ऑप्शनमधून सुद्धा तुम्ही जाहिराती बघू शकता आणि तुम्ही तुमच्या लॉग इनमधून सुद्धा बघू शकता। तर लॉग इनमधून जर तुम्ही बघितलं तर तुमच्या ज्या जाहिराती येणार आहे त्या तुम्हाला तुमच्या एज्युकेशननुसार दिसणार आहे। तर आता आपण लॉग इन करणार आहे। लॉग इन केल्यानंतर तुमच्या लॉग इनमध्ये 2 लिस्ट येणार आहे तुम्हाला, एक येणार आहे इंटरव्ह्यूसाठी आणि एक येणार आहे विदाऊट इंटरव्ह्यू। तर दोन्ही लिस्ट तुम्हाला आता जनरेट करून घ्यायच्या आहे। तर सर्वात प्रथम आता करून घेऊ आपण लॉग इन। ID टाका, पासवर्ड टाका, कॅप्चा टाका आणि लॉग इन करा। लॉग इन केल्यानंतर बघू शकता तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP गेलेला आहे, तो OTP इन्सर्ट करा आणि इथे हा कॅप्चा आपल्याला इन्सर्ट करायचा आणि त्यानंतर व्हेरीफाय OTPला क्लिक करायचा आहे। आता मोबाईल नंबर कोणता, तर बघा इथे मोबाईल नंबरचे शेवटचे 4 डिजिट दिलेले आहे, हाच मोबाईल नंबर लागणार आहे आणि याच मोबाईल नंबरवर संपूर्ण OTP तुमचे जाणार आहे। क्लिअर? त्यामुळे हा नंबर तुम्हाला तुमच्या जवळ असणं गरजेचं आहे, कारण OTP टाकल्याशिवाय तुम्ही लॉग इन करू शकत नाही आणि यासाठी दुसरं कोणतंही ऑप्शन नाही आहे, OTP हा लागणार आहेच। जर त्यावरती तुमचं रिचार्ज वगैरे नसेल तर रिचार्ज करून घ्या आणि एकदा तुम्हाला OTP नाही आला तर तुम्ही रिसेंट OTPचं ऑप्शनसुद्धा ट्राय करू शकता। अशा प्रकारे लॉग इन करून घ्या। लॉग इन केल्यानंतर तुम्ही बघू शकता, तर बघू शकता यामध्ये टीचर रिक्रुटमेंट 2025 तुमचा जो फॉर्म आहे हा सेल्फ सर्टिफाईड आहे असं असणं गरजेचं आहे। तुमचा फॉर्म सेल्फ सर्टिफाईड असलाच पाहिजे। त्यानंतर या साईडला बघा ऑप्शन दिलेले आहे, यामध्ये विदाऊट इंटरव्ह्यूचं आहे, यामध्ये इंटरव्ह्यूचं ऑप्शन आहे, इथे जनरेट आणि डिलीट प्रिफरन्सचं ऑप्शन आहे, इथे सुद्धा जनरेट आणि डिलीट प्रिफरन्सचं ऑप्शन आहे। तर बघा काय करायचं तुम्हाला, आता संपूर्ण स्टेप समजून घ्या। सर्वात प्रथम आपल्याला विदाऊट इंटरव्ह्यूसाठी जे जनरेट आणि डिलीट प्रिफरन्सचं ऑप्शन आहे तिथून तुम्हाला जे प्रिफरन्स आहे हे जनरेट करून घ्यायचं आहे। जनरेट केल्यानंतर जर तुम्ही इलिजिबल असाल तर तुम्हाला एक PDF डाउनलोड होऊन जाणार आणि जर तुम्ही इलिजिबल नसाल तर तुम्हाला तिथे सांगण्यात येणार की तुम्ही इलिजिबल नाही आहे। क्लिअर? आणि हे तुमचे जे एज्युकेशन आहे, तुम्ही जे आपण लास्ट टाइम जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यामध्ये जे एज्युकेशन दिलेलं आहे त्या एज्युकेशननुसारच तुम्हाला प्रिफरन्स येणार आहे, कारण की भरपूर असे विद्यार्थी आहे की ज्यांना इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू त्यामध्ये एकही प्रिफरन्स आलेला नाही आहे, दोन्ही याच्यात तो विद्यार्थी नॉट एलिजिबल आहे। क्लिअर? तर सर्वात प्रथम आता तुम्हाला इथून जनरेट करून घ्यायचं आहे। तर विदाऊट प्रिफरन्सचं ऑप्शनला जर तुम्ही जनरेट क्लिक केलं तर अशा प्रकारे तुम्हाला जनरेट प्रिफरन्सचं ऑप्शन येऊन जाणार। बघू शकता विदाऊट इंटरव्ह्यू आपण क्लिक केलेला आहे, इथे जनरेट प्रिफरन्सला क्लिक करा। क्लिक केल्यानंतर जर तुम्ही इलिजिबल असाल तर तुम्हाला संपूर्ण ऑप्शन येऊन जाणार आणि जर तुम्ही इलिजिबल नसाल तर बघू शकता ॲज पर प्रोफाईल प्रिफरन्स आर नॉट अवेलेबल, म्हणजे प्रोफाईलनुसार तुम्ही जे एज्युकेशन आहे संपूर्ण माहिती फिल केलेली आहे त्यानुसार तुम्हाला एकही प्रिफरन्स आलेला नाही आहे। अशा प्रकारे तुम्हाला जर येत असेल तर तुम्ही इलिजिबल नाही आहे असे समजू शकता। त्याचप्रमाणे सेम टू सेम तुम्हाला आता जनरेट प्रिफरन्स तुम्हाला आता विथ इंटरव्ह्यूला करायचा। बघा इथे इंटरव्ह्यूचं ऑप्शन आलेलं आहे, बघू शकता इथे सुद्धा जनरेट प्रिफरन्स करायचा आहे आणि यामध्ये जर तुम्हाला ऑप्शन येत नसेल, सेम टू सेम सांगत असेल तर तुम्ही यासाठी इलिजिबल नाही आहे। आणि यामध्ये जर तुम्हाला PDF येत असेल समजा, आता पुढील प्रोसेस बघा, यांना यामध्ये पण प्रिफरन्स नाही आहे। हा विद्यार्थी दोन्ही याच्यामध्ये इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये इलिजिबल नाही आहे, कारण यांना एकही प्रिफरन्स आलेला नाही आहे, त्यामुळे बघू शकता तुम्ही। तर आता काय करायचं बघा, ज्यांच्या लॉग इनमध्ये प्रिफरन्स आलेले असेल, PDF आलेली असेल तुम्हाला, त्यामध्ये संपूर्ण ऑप्शन चेक करायचे तुम्ही जनरेट केलेले आहे। त्यानंतर तुम्हाला यामधून प्रिफरन्स सेट करून घ्यावे लागेल की तुम्हाला कोणकोणते प्रिफरन्स त्यामधून पाहिजे आहे। त्यानंतर असाइन आणि रिअरेंज म्हणजे सिक्वेन्स लावावं लागेल, 1 नंबरला, 2 नंबरला, 3 नंबरला कोणती शाळा पाहिजे आहे तुम्हाला, आणि त्यानंतर तुम्हाला लॉक करावं लागेल। लॉक करणं सुद्धा गरजेचं आहे, कारण जे विद्यार्थी फॉर्म लॉक करतील तेच यामध्ये इलिजिबल राहणार आहे।
जर तुम्ही लॉक करणार नाही तर मग तुम्ही यामध्ये इलिजिबल नसणार आहे, म्हणजे फॉर्म भरूनसुद्धा काही होणार नाही आहे. त्यामुळे तुमचे जे प्रोफाईल आहे हे लॉक करा. तर अशा प्रकारे तुम्ही यामध्ये प्रोफाईल लॉग इन करा, प्रोफाईलमध्ये बघा, संपूर्ण माहिती चेक करा, त्यानुसार आपले जे प्रिफरन्स आहे हे जनरेट करा आणि जनरेट केल्यानंतर जर तुम्हाला PDF डाउनलोड होत असेल तर ते PDFमध्ये संपूर्ण शाळा चेक करा. त्या जेवढ्या शाळा तुमच्यामध्ये येतील म्हणजे तुमच्या लॉग इनमध्ये त्यापैकी तुम्ही शाळा चूज करू शकता. तर त्यानंतर तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचे आहे प्रिफरन्स. जनरेट केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली तिथे सिलेक्टचं ऑप्शन येऊन जाणार. त्यानंतर कोणकोणते पाहिजे आहे तुम्हाला असाइन करून घ्यायचे आणि त्यानंतर तुम्हाला सिक्वेन्स लावावं लागेल, म्हणजे रिअरेंज करायचं आणि लॉक करावं लागेल. सेम टू सेम तुम्हाला विदाऊट इंटरव्ह्यूचे सुद्धा करावे लागेल आणि विथ इंटरव्ह्यूचे सेम टू सेम प्रोसेस दोघांचीही करायची आहे. क्लिअर. तर या प्रकारे पवित्र पोर्टल 2026साठी तुम्ही अशा प्रकारे प्रिफरन्स जनरेट करू शकता, त्या प्रकारे सिक्वेन्स देऊ शकता. आणि यानंतर आपण उद्याला एक परत व्हिडिओ देऊ तुम्हाला, ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये प्रिफरन्स आल्यानंतर अरेंजमेंट कशा प्रकारे लावलेली आहे किंवा यामधली जी प्रोसेस आहे कशी केलेली आहे याबद्दलची माहितीसुद्धा तुम्हाला आपण पुढील व्हिडिओमध्ये देणार आहे. तर शिक्षक भरतीसाठी ज्याही विद्यार्थी इलिजिबल असेल, तुम्हाला जर SMS आलेला असेल तर तुम्ही लॉग इन करून एकदा चेक करा, तुमच्या लॉग इनमध्ये प्रिफरन्स येते का हे सुद्धा चेक करा. आणि संपूर्ण जे प्रिफरन्स आहे तुमच्या एज्युकेशनवर तुम्ही जे प्रोफाईल रेडी केलेलं आहे त्या प्रोफाईलनुसार येणं सुरू आहे. त्यामुळे पवित्र पोर्टल 2026 तर विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे. तर आजपासून म्हणजे 6 तारखेपासून रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे आणि 11पर्यंत तुम्हाला जेही प्रिफरन्स आहे हे लॉक करावे लागणार आहे. याबद्दलचे परिपत्रकसुद्धा आलेले आहे. आपण माहिती दिलेली आहे की परिपत्रकामध्ये नेमकी कोणकोणती अपडेट आहे आणि ज्या प्रोसेसनी आता आपण तुम्हाला प्रिफरन्स जनरेशन कसं सांगितलेलं आहे, कशा प्रकारे जनरेट करू शकता त्या प्रकारे जनरेट करा. तुमच्या लॉग इनमध्ये जर प्रिफरन्स येत असेल तर तुम्ही ते प्रिफरन्स सेट करा आणि आपले प्रोफाईल लॉक करा. आणि जर तुमच्या लॉग इनमध्ये एकही प्रिफरन्स येत नसेल तर तुम्ही यामध्ये इलिजिबल नसू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण माहिती फिल करा आणि कोणाला कुठेही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करू शकता. पासवर्ड नसेल फॉरगेट करा. आणि पवित्र पोर्टल 2026च्या अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.